हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण जवसाच्या चटणीची रेसिपी बघणार आहोत, जी खूप गुणकारी आहे. आपल्या आहारामध्ये आपण नक्की ॲड केली पाहिजे. तर त्याची प्रोसेस बघूया. जवस घ्यायचे, 10 ते 20 रुपयाचे जवस म्हणजे फ्लॅक्सीड घेतल्या तरीही डवाभर चटणी होते. देन तीळ घेतले, जेवढी जवस आहे त्याच्या निम्मे तीळ घ्यायचे आणि जवसाला पण एक ना वेगळा स्मेल येईपर्यंत चांगलं भाजायचं मीडियम गॅसवर आणि करपू द्यायचे नाहीत. तीळ पण तसेच भाजायचे मीडियम गॅसवर, एकदम चटचटीत भाजायचे त्यांना. देन लसूण ॲड करायचा आणि लसूण करपू नये म्हणून सोबतच शेंगदाणेही ॲड करते मी इथे. तुम्ही खोबरंही वापरू शकता, बट मी ऑलरेडी एका चटणीमध्ये मागच्या वेळी खोबरं वापरलं आहे, सो इथे मी शेंगदाण्याचा यूज करते आहे. सगळं मीडियम गॅसवर भाजायचं आणि इथे आपल्या पेशन्स लागतात, कारण की करपू द्यायचं नाही कुठलाही जिन्नस, आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण सगळं भाजून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं. एकदा का हे थंड झालं की ह्याला आपण मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जवस हे खूप गुणकारी आहे. याचा हृदयासाठीही खूप फायदा होतो. ओमेगा 3 ॲसिड असल्यामुळे कॅलेस्ट्रॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोकाही टळतो. पचनासाठीही हे उपयुक्त आहे. बद्धकोष्ठता दूर करते आणि पचनक्रिया सुधारते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पण ह्याचा वापर केला जातो. ह्याचं नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित राहते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा हे उपयोगी ठरतं. प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.